आता आपला तडका या वड्यांवरती घालून घेऊया। तयार झाली आपली सुरळीची वडी। चवीला अप्रतिम लागते, हलवाईपेक्षा भारी होते। एकदा करून बघा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया सुरळीची वडी। सुरळीची वडी बनवण्यासाठी इकडे मी मिरची, लसूण, आलं घालून थोडासा ठेचा बनवलेला आहे। छोटा 1 चमचा मी ठेचा बनवलाय। आता आपण 1 प्याला घट्ट दही घेणार आहोत। नंतर आपण 2 कप पाणी घेणार आहोत। म्हणजे ज्या ह्याने दही घेतलं होतं ना मापाने, आपण त्याच मापाने 2 पेले पाणी घेऊया। हळद घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। आता आपण 1 कप बेसन पीठ घेणार आहोत। मी चमचाने घेते, मला अंदाज बरोबर आहे। इकडे 1 कप मी बेसन घेतलेलं आहे। आपण हे चमचाने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया। चवीसाठी मी थोडंसं तेल घालते, त्यामुळे सुरळीची वडी एकदम चमकदार होईल। इकडे मिश्रण मी दळून घेतलेलं आहे, आपण गाळून घेऊया। गाळून घेतल्यामुळे काय होतं, हे जे मसाले आहेत ते वरती राहतात आणि आपल्याला मऊ असं मिश्रण मिळेल। हे मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। अगदी थोडंसं मी तेल घातलेलं आहे खाली चिटकू नये म्हणून। आणि आता आपण हे टाकून शिजवून घेऊया। मध्यम गॅसवरती आपण हे मिश्रण चांगलं शिजवून घेऊया। हलवत राहूया आणि आपण हे मिश्रण छान शिजवून घेणार आहोत। आता आपलं हे सगळं मिश्रण आहे ना, शिजून तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया। आता आपण हे मिश्रण ताटावरती पसरवून घेऊया। हे मिश्रण हे बघा मी ताटावरती थापून घेतलेलं आहे। आता आपण 5 मिनिटं थंड करून घेऊया। आता आपण याच्यावरती ओलं खोबरं आहे, थोडंसं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, त्यामुळे ते थोडंसं सुकलेलं आहे। तर आपण खोबरं घालून घेऊया। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। कट मारून घेऊया। इकडे मी कट मारून घेतलेला आहे आणि हे बघा आपण अशी गुंडाळी करत आणणार आहोत। हे बघा या पद्धतीने आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे। आपण आता सगळ्या करून घेऊया। इकडे सगळ्या सुरळीच्या वड्या मी तयार करून घेतल्यात। आता आपण त्याच्यावरती फोडणी मारणार आहोत। इकडे मी फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तूप घातलंय। 1 चमचा मोहरी घालूया, हिंग घालूया, 1 चमचा पांढरे तीळ घालते,